हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. आय नो की आता ऑलरेडी श्रावण महिना सुरू झालेला आहे, पण हा जो व्हिडिओ आहे हा गटारी अमावस्याच्या दिवशीचा आहे. त्या दिवशी आम्ही मटण बनवलं होतं. ब्लॉग टाकायला थोडंसं लेटच झालं. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज बघायची वेळ आली, सॉरी फॉर दॅट. जेव्हा आम्ही मटण बनवतो ते मोस्टली आम्ही चुलीवरतीच बनवतो, म्हणजे टेस्ट खूप छान येते. तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर चुलीवरती पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकलंय थोडंसं, त्याच्यामध्ये कांदा, उभा कांदा कापून टाकलाय तो फ्राय होण्यासाठी. आणि आता तुम्ही बघत असाल की ताईंनी त्याच्यामध्ये आलं लसण्याची पण पेस्ट टाकली आहे. बाय द वे, आपण आधी मटण शिजून घेणार आहे. हे मटण शिजवण्यासाठीची प्रोसेस आहे. कांदा 6 ते 7 मीडियम साईजचे कांदे यूज केलेले आहेत आपण. त्याच्यानंतर आलं लसणाची जर प्रमाण तुम्ही जर विचाराल तर हे मटण 6 ते 7 किलो होतं. तर 100 ग्रॅम लसूण आहे आणि 10 ग्रॅम आलं आहे. त्याची बारीक पेस्ट करून आपण टाकली, म्हणजे आपण जेव्हा मटण शिजवतो आणि जे सूप पितो त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते. तुम्ही इथं बघितलं असेल की यांनी टोकरीमधून मटण टाकलं शिजण्यासाठी. तर त्या मटणामध्ये 50 ग्रॅम हळद टाकली आणि जवळजवळ 200 ग्रॅम धना पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ. आम्ही जाड मीठ वापरतो, म्हणजे टेस्ट छान येते. आणि जो कांदा आपण वापरलेला आहे त्या कांद्याचं हळूहळू पाणी व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये मटण शिजतं. पण मटणाला जास्त पाणी लागतं म्हणून थोडंसं गरम पाणी टाकायचं, अर्धा लिटर असं तुम्ही म्हणू शकता. आणि बघा, झाकण ठेवलंय, ते हळूहळू मटण शिजतंय. आणि मटण शिजत असताना तुम्ही झाकण काढून 10 मिनिटाला मटण हलवून द्यायचं, बिकॉज ऑफ धना पावडर असते आणि ती खाली पातेल्याला लागते आणि मटणाचा करपट असा वास येऊ शकतो. तुम्ही बघू शकता आमच्याकडे कशी आयडिया आहे. आम्ही पातेल्यावरती झाकण ठेवतो आणि त्याच्यामध्येच पाणी टाकतो, म्हणजे ऑटोमॅटिक वाफेने ते पाणी गरम होतं आणि सेम गरम पाणी आपण मटणामध्ये टाकून मटण शिजून घेऊ शकतो. तर बघू शकता मटण शिजलेलं आहे. हा हा, वाव, बघूनच तोंडाला पाणी आलंय माझ्या. तर आज गटारी अमावस्या आहे, म्हणजे आज आषाढाचा शेवटचा दिवस. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. तर आमच्या घरी गटारी अमावस्याची पार्टी आहे. आता दुपारचे 12 वाजले. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि बाबूंना पण 12चा 12:30 1चा टाइम दिलाय. ऑलमोस्ट भाजी शिजून रेडी आहे. इकडं पीस वगैरे शिजून रेडी आहेत. आता फक्त आम्ही फोडणी वगैरे देतो. इथं ढवारा मटण आणि ऍक्च्युली आम्ही मटण जास्त असल्यामुळे घरामध्ये नाही बनवलं. ही आमची कांद्याची शेड आहे, तुम्हाला तर ऑलरेडी सगळ्यांनी बघितलीच आहे. त्या कांद्याच्या शेडमध्ये आम्ही सगळं एवढं छान नियोजन केलंय आणि त्याच्यामध्ये चूल वगैरे पेटून चुलीवरचं ढवारा मटण. दादांच्याकडे कोथिंबीर कापायचं काम चालू आहे. कोथिंबीरीचा प्लॅटफॉर्म बघा आणि त्याचं हे बघा, सुरी बघा केवढी. दाखवा काय काय टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये. लसूण पेस्ट, आलं, अजून खडा मसाला टाकलाय. कांद्याच्या चाळीमध्ये तुम्ही बघू शकता की आमचं इकडं प्लॅन चालू आहे पार्टीचा संध्याकाळच्या. आणि इकडं आम्ही कांदे भरत होतो. किती गोणे कांदे नाही दादा? 50. किती, कधी नेले? सकाळी. कोणत्या मार्केटला? संगमनेर. हा का? ही एक चाळ जास्त साईड घेऊन फोडली. ही मधली का? मधली चाळ. गाईस तुम्ही बघू शकता इथं मधली चाळच आम्ही फोडली, कारण खूप सारे कांदे खराब झाले वातावरणामुळं. बघा, बाकी चाळे चांगले पण एक सडली. काय म्हटले? बाकी चाळ्या चांगली आहेत पण एक सडली. हा का? म्हणजे एवढ्या याच्यामध्ये 50 गोण्या होत्या. जास्त आहेत ना. हा का? सगळे कॅरेट इकडे भरून ठेवलेले घरच्या. तिकडे सडली कांदे. इकडे बघा किती सडलेत कांदे. वातावरण इतकं खराब आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. म्हणजे जास्त पाऊस नाही, फक्त रिमझिम पाऊस आहे. पण ना, ह्या रिमझिम पावसामुळे, थंड हवेमुळे इतके सगळे कांदे सडलेत. आता ते वाळायला टाकलेत आणि इकडे सगळे आता कांदे आता परत भरायचे का? उद्या. किती न्यायचे आता? उद्या परत 50. संगमनेर मार्केटच. संगमनेर मार्केट. काय बाजार आहे? 27, 28, 30 पर्यंत. अरे वा, चांगला माल 30 पर्यंत. 24, 25, 26 किलो ना? किलो. आणि इकडे पण कॅरेट का भरून ठेवलेत हे? ते चांगला माल आहे. म्हणजे याच्या गोण्या भरायच्या आहे का अजून? हा. याच्या गोण्या भरून परत नाही याच्या मार्केटला? करून ठेवलं माल चांगला. निवडून ठेवलाय का? बघा गाईज आमचा माल. ही चाळ दादाने सांगितल्याप्रमाणे ही चाळ चांगली होती म्हणून ही नाही फोडली. हिच्यात कांदे कमी सडलेले होते म्हणून ही नाही फोडली. तिकडची जी मधली होती ती फोडली आहे आणि त्यात भरपूर बऱ्यापैकी कांदे सडलेले निघाले. लक्षात येतं. तुमचं कसं लक्षात आलं कांदे सडले म्हणून? वासाला वास आला म्हणजे गुचकून पाहिजे ना. हा, ओपन. आणि बाकीच्या तिकडच्या 2-3 ते चांगले चांगले, त्याचा नाही आता वास. अजून वास नाही आला त्याचा. बघू आता काय होतं. तुम्हाला चेक करून बघायचंय. हो.
ठीक आहे. आता काय टाकलं याच्यामध्ये? लसूण पेस्ट साठी फ्राय आता टाकलंय. बरं बारीक तळलंय का भाजून वगैरे? ऍक्च्युली पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे हे जे सरपण आहे ना थोडं ओलिश आहे असं, त्याच्यामुळं थोडासा धूर होतोय. पण या धुरातलीच भारी लागते असं म्हणतात. बघा बघा आमची कढई, हे आमची मोठी मोठी, याला काय म्हणतात हो? दाखवा. फळा बघा आमचा. काय म्हणते मग? कलथा कलथा काय म्हणतात? कलथा. कलथा बघा किती मोठा आहे. प्रत्येक भागात शब्द पण आमच्याकडे कलथा म्हणतात त्याला. हे कशासाठी घेतलंय? मटण करायला, चिकन करायला? प्रोग्राम करायला हौशी माणूस लागते त्याला. आणि तुम्ही कमी हौशी का? आज वेनसडे आहे म्हणजे मंडे ट्यूसडे आणि वेनसडे 3 दिवस सुट्ट्या घेतलाय. कशासाठी? तिची भाजी करण्यासाठी. या भाजीची मजा वेगळी का? ज्याला कळेल त्यालाच आहे. दुपारचे 1 वाजलेला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून माणूस भाजी करतोय. हॉटेल टाकायचं का? टाकायचं रेस्टॉरंट. कुठे टाकायचं? साखर फाट्यावर का पुण्याला? संगमनेरला टाकायचं. जॉब सोडून द्यावा लागेल. जाळ बघा. हा बघा भाज्या. आता काय टाकलंय? कांदा. भाजलेला कांदा आहे. कशावर भाजला? चुलीवर की चुलीमध्ये? चुलीमध्ये भाजला, तेलामध्ये फ्राय केला. किती राहिलाय? नको का? हा काय टाकायचंय का? टाकलं का सगळं? तर मला असं वाटतं तेल कमी झालंय. नको सुकं. ते जरा शिकलेच खाते. वाढ कोणला नाही वाढ बसत्या रस्सा केला वाढायला बरोबर आहे का नाही? काय म्हंटले? त्यांनी का आपल्या गाईज अशा प्रकारे यांनी सगळे मसाले टाकले आहेत. कोणते कोणते मसाले टाकले? कोथिंबीर मसाला, मटन मसाला, लाल तिखट. 3च टाकले का? आणि आधी खडा मसाला टाकला होता ना? जेव्हा मसाला फ्राय होत असतो त्याच्यामध्ये आपण जे सूप असतं त्या सूपामध्ये जी तरी असती ती तरी काढून आम्ही त्या मसाल्यावरती टाकतो. म्हणजे मसाला छान फ्राय होतो आणि त्याला सुपाची पण टेस्ट लागते. अशा प्रकारे आमचा मसाला फ्राय झालाय. आता नॉनव्हेज मटन आता यामध्ये वाटायचं विथ सूप. तर अशा प्रकारे आता मसाले वगैरे सर्व टाकून झालेत. आता थोडी उकळी यायची वाट बघतोय आम्ही. बघू शकता तुम्ही कशी तर्री आहे त्याच्यावरती. हॅलो गाई, जवळजवळ दुपारचा आता 1 वाजलेला आहे. माझं ऑफिसचं काम तर सुरूच आहे. तर सकाळी जवळजवळ 9:30-10 वाजल्यापासून आम्ही भाजीची तयारी करत होतो. ऑलमोस्ट भाजी झालेली आहे. तर पाहुण्यांना आम्ही 1-1:30चा टायमिंग दिला होता. आता पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. आता आम्ही चुलीवरती गरम गरम भाकरी बनवतो, ते आमच्या काकी बनवतात. तर आज शेवटचा दिवस आहे आपला आषाढ संपायला. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. तर चला तर बघूया. सकाळी उठल्यापासून तर ते मटण कट करण्यापासून तर मसाले तयार करण्यापासून ते शिजवण्यापासून, आणि विशेष म्हणजे आम्ही चुलीवरती बनवतो, तुम्ही तर बघितलेच आहे. तर चला तर मग आपण आता बघूया भाकरीचं काय नियोजन आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळं कांद्याच्या शेडमध्ये सगळं बनवत आहे. चला आता आपण घरातून कांद्याच्या शेडमध्ये जाऊया. चला माझ्यासोबत. तिकडे शेड आहे कांद्याची, तुम्ही बघू शकता. भाकरी नाही करायच्या का? करायच्या नाही ना अजून. पाहुणे कुठे आले? पाहुणे येईपर्यंत टाइम वेस्ट जाऊ नये म्हणून ह्या कांदे भरताय बघा. ऑलरेडी सकाळी 50 गवण्या नेलाय आणि आता परत कांदे भरायचे. हे कांदे भरताय. पाहुणे आलाय का मग ह्या उठतील, म्हणजे वाढतील आणि भाकरी पण करतील. चला मग आता आपण बघूया भाजी किती झाली ते. झाली का भाजी? मिस्टर बारवे, भाजी झाली का? दाखवा बघू कशी झाली. काय म्हंटले? कोथिंबीर मारायची राहिली ना. चेक कर बरं एकदा. कोथिंबीर मारायची. सगळं आवरलं तुम्ही. तुमचे पाहुणे कधी गेले? 12चा टाइम दिला होता ना. टाकायचंय. तुमचे पाहुणे कुठे गेले? आले नाही का अजून? संध्याकाळी येणार सगळे. संध्याकाळी येणार आहे का? मग आता भाजी संध्याकाळपर्यंत ठेवायची का? तिकडे घरात नेऊन ठेवायची. वाव, लय भारी तरी आली. वाव, किती सुंदर भाजी. मिश मिश करू. अजून सगळे पिसले टाकले का? टाकले. टाकले का?
घरात नेलं ना उकड काय घरात ठेवली का? हो छान आली तरी. हा मस्त आली. कोथिंबीर मारचाल थोडी. गार्निशिंग करायची बाकी होती. बघा किती छान दिसतंय. काय आता गार्निशिंग वगैरे केली आम्ही. भाजी ऑलमोस्ट झालीच आहे ना, रेडीच आहे. आता वी जस्ट वेटिंग फॉर द पाहुणे. पाहुणे आल्यानंतर मग गरम गरम भाकरी चुलीवरच्या आणि गरम गरम भाजी. बघा जास्त घट्ट नाही केली आम्ही, जास्त पातळ पण नाहीये, बट रशीची जी थिकनेस आहे. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? रेग्युलर. अजून उकळी नाही आली का? मापा टाका बरं का. कसं सुपर चमचम करते रे. हा ना, तरी तेल कमी टाकायचं. मला आवडतच नाही जास्त तेल. कसं दिसतंय? चमचमतंय का लई? जास्त तरी आली का? एकदम भारी. आता काय माहिती टेस्टला कसं आहे. तुम्ही एकदम टाकायच्या भाषेत असं गरम आहे. मीठ कमी आहे का? काळणी लागतंय तुम्हाला बाळमामा? टाकलंय पण आता उकळी येते. उकळी आल्यावर मग होईल मिक्स. मला तेच वाटतंय. मे बी ते जाड मीठ आहे ना, त्याच्यामुळे ते खडे अजून विरघळले नाही वाटतं. चल आपण तुला झोपी लावू. अशा प्रकारे भाजी वगैरे छान रेडी झाली. पाहुणे वगैरे आले, ते पण जेवले. त्याच्यानंतर आम्हीही जेवलो आणि नंतर पुण्याला आलो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.